उमरी येथे प्रॅक्टिस करतो नांदेड जिल्ह्यामध्ये. तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी एवढ्यात पाहतो की बऱ्याच तरुण मुलामध्ये किंवा तरुण वर्गामध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं असते. जसं नॉर्मली ब्लड प्रेशर असायला पाहिजे 130/80 किंवा 120/80 असं असायला पाहिजे, पण ह्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर 140/90, 150/90, 160/90 असं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त बघायला भेटतं. हे वाढलेलं जे ब्लड प्रेशर आहे याला आपण मेडिकल टर्म्समध्ये हायपरटेन्शन म्हणतो. तर हे या वयामध्ये, या यंग वयामध्ये हे वाढायला नाही पाहिजे किंवा हे हायपरटेन्शन असायला नाही पाहिजे, जे की नॉर्मल नाहीच आहे. म्हणजे का वाढायले? तर कुठंतरी ह्या ठिकाणी त्या हायपरटेन्शनला खत पाणी घालणारे फॅक्टर्स किंवा काही गोष्टी आपल्या आचरणात येत आहेत तरुणांच्या, त्याच्यामुळे हे घडून येत आहे. कोणत्या गोष्टी असतील ह्या? तर प्रामुख्याने मला वाटते की लॅक ऑफ एक्झरसाईज, की ज्याला म्हणतो आपण शारीरिक व्यायाम नसणे, शरीराची हालचाल नसणे. दुसरं फास्ट फूड, जंक फूड, जे की तळलेलं असतं, साल्टी असतं, हे शरीरासाठी, रक्तवाहिन्यासाठी, हृदयासाठी चांगलं नसतेच. तिसरं कारण म्हणजे झोप. रात्रीची झोप फार आवश्यक आहे. तरुण वयामध्ये तर किमान 8 तास झोप तरी आवश्यक आहेच. तर या मोबाईलमुळं हे तरुण रात्रीला उशिरापर्यंत मोबाईल पाहत बसतात आणि झोपत नाही, आणि यामुळे झोप इनॲडिक्वेट स्लीप ज्याला म्हणून किंवा झोप पुरेशी होत नाही. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे वाढती स्पर्धा, ती कॉम्पिटिशन म्हणलं की टेन्शन आलंच. या कॉम्पिटिशन, टेन्शन हे सुद्धा हायपरटेन्शन करण्याची जबाबदार आहे. तर हे सगळे फॅक्टर्स आणि बीपी वाढणे किंवा ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणू, ह्यांचा कसा संबंध असतो? ह्या झोप नसणे, व्यायाम नसणे, पुन्हा ॲडिक्शनमध्ये बऱ्याच तरुणामध्ये आजकाल तंबाखू, सिगरेट, गुटखा, दारू अशा गोष्टीचं सुद्धा बऱ्याच तरुणामध्ये आता ॲडिक्शन झालेलं आहे. तर हे ॲडिक्शन आहे, झोप नसणे, शरीराला व्यायाम नसणे, टेन्शन असणे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे काही शरीराची स्वतःची रेग्युलेटरी मेकॅनिझम असते, ज्याला आपण सर्कॅडियन रिदम म्हणू किंवा इंटरनल क्लॉक म्हणू, हे डिस्टर्ब होतं. हे जेव्हा डिस्टर्ब होतं तर त्यावेळेस शरीरामध्ये काही स्ट्रेस हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात. जसं कॉर्टिसॉल, ॲड्रेनालिन असे हे हार्मोन्स सिक्रेट होतात. हे काय करतात? तर हे हार्मोन्स तुमचे जे रक्तवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्याला संकुचित करतात. आणि जसे रक्तवाहिन्या संकुचित होतील तर तुमचं ब्लड प्रेशर वाढायला लागतं. जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं, ते वाढलेलं ब्लड प्रेशर ह्या रक्तवाहिन्याला आतून जे काही लेअर असतं, ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो, त्या एंडोथेलियमला डिस्टर्ब करतं. आणि डिस्टर्ब झालेल्या एंडोथेलियममुळं परत ब्लड प्रेशर वाढायला लागतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हायपरटेन्शनमुळं रक्तवाहिन्याचा आतला लेअर म्हणजे एंडोथेलियम हा डिस्टर्ब होतो, आणि डिस्टर्ब झालेल्या एंडोथेलियममुळं परत ब्लड प्रेशर वाढतं. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला सपोर्ट करतात. तर तरुण वर्गाने तरुण वयामध्ये हायपरटेन्शन होऊ नये किंवा हायपरटेन्शनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं इस्केमिक हार्ट डिसीज आहे, हार्ट अटॅक आहे, किंवा याच्यापेक्षा अजून बरेच काही प्रॉब्लेम्स हायपरटेन्शनमुळे होणारे असतात, ते होऊ नये ह्यासाठी एकच काळजी घ्यावी की शरीराला हा व्यायाम मिळाला पाहिजे, झोप पुरेपूर झाली पाहिजे, आपण काय खातो आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे हे पण त्यांनी विचार केला पाहिजे, आणि ॲडिक्शनपासून जेवढं जमेल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कॉम्पिटिशन हे आवश्यक जरी असेल तर किती कॉम्पिटिशन करावं ह्याचाही विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केलात तर आपल्याला नक्कीच आपण हायपरटेन्शनपासून थोडंसं दूर राहू शकतो. धन्यवाद.